विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे काही तास राहिलेत आपल्या आता 10वीच्या मराठीच्या पेपरसाठी. आणि जर या वेळेत तुम्हाला कोणी म्हणत असेल की पेपर फुटला आहे, पेपर लीक झाला आहे, हे क्वेश्चन्स करून जा, तर त्याच्या फटकन कानपडात मारा. मजाक करतो विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे तुम्हाला सर्वांना तुमचा उद्याचा किंवा काही तास राहिलेत आपला 21 फेब्रुवारीचा मराठीच्या पेपरसाठी. हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काही तास राहिले तरी हे क्वेश्चन्स कव्हर करू शकता. आणि जर हे क्वेश्चन्स करून गेलेत तर 80 पैकी 75हून अधिक मार्क्स तर तुम्ही नक्कीच मिळवू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ क्वेश्चन्स अशा पद्धतीने असणार आहेत आणि तुम्ही सर्व काही कव्हर करू शकता. तर आजच्या व्हिडिओला फक्त 5 मिनिटात समाप्त करणार आहे. तर 5 मिनिटं व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विभाग एक आहे विद्यार्थी मित्रांनो गद्य. आता गद्यमध्ये तुम्हाला काय असतं तुम्हाला माहिती आहे, पाठ्यपुस्तकातील उत्तर आणि त्यावरती प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सर्व महत्त्वाचे उत्तरांचं PDF देणार आहे. त्यावरती अशा प्रकारचे प्रश्न असतील जे बोर्ड परीक्षेमध्ये तुमच्या उद्याच्या काही तास राहिलेत मराठीच्या पेपरला 20 फेब्रुवारीच्या आपल्या पेपरमध्ये विचारले जातील. बरोबर, तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने उत्तरे देणार आहेत. त्यानंतर अपठित जे उत्तरे आहेत त्याचंही मी तुम्हाला सरावासाठी उत्तरे देणार आहेत. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला कविता विभाग. परंतु आता उत्तरांवरती बोलत असताना जे मोस्ट इम्पॉर्टंट उत्तरांबद्दल मी तुम्हाला सांगतोय ते उत्तरे तुम्हाला दाखवून देतो. तर ही क्वेश्चन बँक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ह्या क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. आता बघा, अशा पद्धतीने तुमचे सर्व धडे मिळतील तुम्हाला. यामध्ये बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यावरती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे प्रत्येक पाठावरती 2 ते 3 उत्तरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आता काळजीपूर्वक ऐका. यामधील कोणताही एक उत्तरा तुमच्या 20 फेब्रुवारीच्या म्हणजेच उद्याच्या किंवा तुम्ही व्हिडिओला आज तुमचा पेपर असेल आज बघत असाल, ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या पेपरमध्ये विचारले जातील. लास्ट मोमेंटला हे कव्हर करू शकता. ते कसं डाउनलोड करायचं PDF हे सांगतो तुम्हाला. ओके, तर बघा सर्व उत्तरे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व कवितांवरती महत्त्वाचे प्रश्न, जो तुमचा विभाग 2 आहे पद्य, त्यावरती देखील विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता बघा पद्य विभाग, तर जसं की इथे तुम्हाला तू झालास मुख समाजाचा नायक ही कविता दिलेली आहे, त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. तशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व महत्त्वाच्या कविता त्यावरती प्रश्न आणि यामधीलच एक कविता विचारली जाणार आहे. यामध्ये सगळे महत्त्वाचे प्रश्न बघायला मिळणार आहे. हे PDF मी तुम्हाला फ्री देणार आहे क्वेश्चन बँकचं, ज्यामध्ये तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतील. आणि तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय की तुमचं स्थूल वाचनाचे प्रश्न जे 6 मार्कचे आहेत ना ते यामधीलच विचारले जातील. या बाहेरचं तुम्हाला स्थूल वाचनाचे प्रश्न या PDFच्या बाहेरचे विचारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही हे PDF जर कव्हर करता येत असेल तर कव्हर करा. आता अनेक विद्यार्थी प्रश्न करतील, सर यामध्ये तर 122 पेजेस आहे. हो, 122 पेजेस आहे, परंतु क्वेश्चन पेपर इथूनच बनणार आहे. याच्या बाहेर क्वेश्चन पेपर तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळे जेवढं कव्हर करता येत असेल तेवढं कव्हर करा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अशी कविता वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत. कवितांवरती जाऊयात, बघू शकता. तर अशा पद्धतीने कविता आहेत आणि कवितांवरती महत्त्वाचे प्रश्न. आता कविता आहे उत्तम लक्षण, त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर यावरतीच रसग्रहण करायसाठी आहे वस्तू कविता, यावरती महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो मोस्ट IMP क्वेश्चन्स या आहेत जे मी तुम्हाला देत आहे. आता अनेक विद्यार्थ्यांना वाटेल की रसग्रहणाचे प्रश्न जे आहेत त्याची आम्हाला उत्तरे मिळणार का, तर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रसग्रहणाचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याची उत्तरे देखील देणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो हे मास्टर प्रिपरेशन गाईड आहे. यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत बघायला मिळतील. जसं की बघू शकता यामध्ये काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला. विभाग 1 पठित उतारे, त्याची अभ्यास पद्धत सरावासाठी उतारे, त्यानंतर सर्व कवितांचे रसग्रहण. विद्यार्थी मित्रांनो आता बघा फिक्स मार्क असणारे रसग्रहण सर्व कवितांचं देतोय. सर्व कवितांचे काव्य सौंदर्य एकाच ठिकाणी देतोय. कवितांचे सौंदर्य दृष्टीने विश्लेषण तुम्हाला बघायला मिळते. कवितांवरती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सरसोबत सर्व काही या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये आन्सरसोबत. त्यानंतर जाहिरात लेखन कसं करावं, भाषा अभ्यास काय असतं, समास काय असतो, शब्दसिद्धी असतो, हे जे आहे ना हे गाईड मास्टर प्रिपरेशन गाईड उत्तरांसोबत आहे. कोणता प्रश्न कसा सोडवायचा याचं परिपूर्ण यामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे. हे गाईड विद्यार्थी मित्रांनो पेड आहे, परंतु लास्ट मोमेंटला हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पद्य विभाग आहे, चौकटी पूर्ण करा आणि उत्तरे देखील तुम्हाला यामध्ये बघायला मिळत आहेत. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर आन्सरसोबत मिळत आहेत आणि सर्व एकच ठिकाणी मिळत आहे तर तुम्ही नक्की करा. सर्व कवितांचं काव्य सौंदर्य बघा कसं छान पद्धतीने दिलेलं आहे. जय जय हे भारत देशा, उत्तम लक्षण या कवितेचं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो भारत वाक्याचं दिलेलं आहे. खुद आणखी थोडेसे याचं देखील दिलेलं आहे. आकाशी झेपगिरी याचं देखील दिलेलं आहे. तू झालास मुख समाजाचा नायक याचं देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे. जय जय भारत देशा कवितांवर आधारित कृती तुम्हाला उत्तरांसोबत बघायला मिळत आहे. आणि हे सगळं जर मिळत असेल तर तुम्ही हे गाईड परचेस करायला पाहिजे. गाईडची किंमत 116 रुपये आहे. तुम्ही परचेस करू शकता, फक्त 116 रुपये आहे. परंतु गेम चेंजिंग हे गाईड असणार आहे, कारण आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. रसग्रहण सर्व कवितांचं तुम्हाला या गाईडमध्ये बघायला मिळणार आहे. गाईड पेड आहे, ओके, कारण उत्तरांसोबत तुम्हाला बघायला मिळतात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर स्थूल वाचनाचे विद्यार्थी मित्रांनो सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला उत्तरांसोबत बघायला मिळतात. जसं की गिरिजा किर यांचे यड बग्गू डबू या बालकादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत
सांगा म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे इम्पॉर्टंट, हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुम्हाला या गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्तरांसोबत बघायला मिळणार आहेत. एकदम सर्व काही तुम्हाला ॲन्सरसोबत जर बघायला मिळत असेल तर हे गाईड तुम्हाला परचेस करायला काही प्रॉब्लेम नको. फक्त 116 रुपये याची किंमत आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला विथ ॲन्सरसोबत बघायला मिळत आहे. ओके, बघू शकता कसे आहे तुम्हाला यामधील प्रश्न. त्यानंतर गोष्ट एका माणसाची या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागले असता ते तुमच्या शब्दांत तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे. तुम्हाला माहिती स्वतःहून लिहायची आहे. त्यानंतर आहे बालमनातील उत्सुकता आणि जग पाहण्याची वेगळी दृष्टी या कथेतून जाणवते वगैरे दिलं आहे. त्यानंतर विरंगणा यावरती महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरांसोबत सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर भाषा अभ्यासाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे उत्तरांसोबत तुम्हाला बघायला मिळतील. हे झालं विद्यार्थी मित्रांनो पेड गाईडबद्दल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही मार्गदर्शन मिळेल. कोणता प्रश्न आणि तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, कोणता प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, सर्व काही या पेड गाईडमध्ये मिळेल. ते भाषा अभ्यास, ते कशा पद्धतीने समास काय असतं, अभ्यास काय असतं, उपसर्ग गठीत, प्रत्यय गठीत, शब्द समासासाठी एक शब्द, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्याचसोबत जाहिरात लेखन कसं करायला पाहिजे, पत्रलेखन कोणतं करायला पाहिजे, काय त्याचं फॉर्मॅट असेल, काय त्याचा ढाचा असेल, हे सर्व तुम्हाला या गाईडमध्ये बघायला मिळेल. एका रात्रीतनं कव्हर करू शकता. फक्त 1 तासात हे गाईड तुम्ही समजून घेऊ शकता. एवढ्या सोप्या पद्धतीने हे दिलेलं आहे. पुन्हा एकदा येऊया फ्रीच्या PDF आता फ्रीचं PDF जे क्वेश्चन बँक आहे तेच आम्ही तुम्हाला देणार आहे. फ्रीमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. ओके, यामध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन्स बघायला मिळतील, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि यामधूनच तुमचा 80 मार्कचा जो 20 फेब्रुवारीचा म्हणजे आजचा उद्याचा जो पेपर येणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर्व स्थूल वाचनाचे यामधीलच असतील, पाठ्यपुस्तकातील उत्तरही यामधलं असेल, कविताचे रसग्रहणही यामधले असतील, परंतु तुम्हाला उत्तर स्वतःहून लिहायला लागतील. बट हेच गोष्ट मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये उत्तरासोबत मिळते, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ ॲन्सर्ससोबत. त्यासोबत यामध्ये पत्रलेखनाचेही महत्त्वाचे प्रश्न मिळतील, परंतु त्यामध्ये उत्तरांसोबत बघायला मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो फ्री PDF डाउनलोड कसं करायचं, सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेस्टोरला जा विद्यार्थी मित्रांनो. तिथे चॅनलचं नाव जे दिसतंय मास्टर वैभव हिरे, सेम नाव सर्च करा, तिथून ॲप डाउनलोड करा, साइन इन लॉग इन करा, सेम लोगो दिसेल, चॅनलचा जसा लोगो आहे तसा लोगो असेल, ते ॲप डाउनलोड करा, तिथे नंबर टाकून साइन इन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 3 डॉट दिसली किंवा वरती स्लाईड करा, खाली तुम्हाला स्टडी मटेरियल ऑप्शन दिसेल, फ्री स्टडी मटेरियल, त्यावरती क्लिक करून तुम्ही फ्रीचं एक क्वेश्चन बँकचं PDF जे आहे ते डाउनलोड करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे पेड मास्टर प्रिपरेशन गाईड तुम्हाला मी काही वेळेपूर्वी दाखवली आणि सततही मी तुम्हाला हे पेड मास्टर प्रिपरेशन गाईड जे दाखवत आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता त्यावरतीच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आलेलं असतं, ज्यावरती असतं 10वीवरती क्लिक केल्यानंतर तिथे 10वी 10th मराठी मास्टर प्रिपरेशन गाईड सर्च करा, ज्याची प्राईस ॲक्च्युली 270 आहे, परंतु तुम्हाला 116 रुपयात मिळणारे विद्यार्थी मित्रांनो शिवजयंतीमुळे. त्यामुळे तुम्हा सर्वांना जाता जाता शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना एकच गोष्ट सांगेल, पेपरसाठी शुभेच्छा. आउट ऑफ मार्क्स मिळवा, या मास्टर प्रिपरेशन गाईडचा प्रॉपर यूज करा आणि एक रात्रीतनं गेम चेंज करून टाका, 80 पैकी 80 गुण मिळवा. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो शुभेच्छा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.